एक महत्त्वाची बातमी हाती येते। कतारमध्ये 8 भारतीयांना ठोठावण्यात आलेली फाशीची शिक्षा रद्द करण्यात आलेली आहे। केंद्रातील मोदी सरकारच्या मुत्सद्देगिरीचं हे यश मानलं जातंय। या 8 भारतीयांना सुनावण्यात आलेली मृत्यूदंडाची शिक्षा कमी करण्याचा निर्णय कतारमधील कोर्टाने घेतलाय। परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली आहे। ज्यांना मृत्यूदंडाची शिक्षा झाली होती ते सगळे भारतीय नौदलाचे माजी अधिकारी आणि कर्मचारी आहेत। 1.5-2 महिन्यांपूर्वीची ही गोष्ट आहे। या माजी अधिकारी नौदलाच्या माजी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोर्टाने शिक्षा सुनावलेली होती कतारमध्ये आणि त्यांना थेट मृत्यूदंडाची फाशीची शिक्षा देण्यात आलेली होती। मात्र केंद्र सरकारने याबाबतचा पाठपुरावा सातत्याने केला, त्यामुळे आता त्यांची ही शिक्षा रद्द करण्यात आलेली आहे। मृत्यूदंडाची जी शिक्षा देण्यात आलेली होती तो कमी करण्याचा निर्णय कतारमधील कोर्टाने घेतलेला अशी माहिती मिळतेय। परराष्ट्र मंत्रालयानेच याबद्दलचे तपशील दिलेले आहेत। ज्यांना मृत्यूदंडाची शिक्षा झालेली होती ते सगळे भारतीय नौदलाचे माजी अधिकारी आणि कर्मचारी आहेत। तेव्हा एक मोठी आणि महत्त्वाची घडामोड। अमर काणे आमचे प्रतिनिधी याबद्दल आपल्याला अधिक माहिती देतील। अमर, या बातमीबद्दल तुमच्याकडे काय? रामराजे शिंदे आमचे प्रतिनिधी याबद्दल आपल्याला अधिक माहिती देतील। रामराजे, कतारमध्ये माजी नौदलाच्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना जी शिक्षा देण्यात आलेली होती ती आता कमी करण्यात येते। फाशीची शिक्षा रद्द झाली अशी माहिती मिळतेय। काय अधिक तपशील? बिलकुल, खरं तर हा संपूर्ण भाग जो आहे तो गल्फ कंट्रीजचा भाग येतो आणि असं म्हटलं जात होतं गल्फ कंट्रीज भारतापासून नाराज आहेत मधले काही वक्तव्य आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आल्यानंतर। परंतु ही एक डिप्लोमॅटिक मोठा विजय असं म्हणता येईल, कारण गल्फ कंट्रीज मधील महत्वाचे देश जे आहे कतार, त्यांनी जे काही भारतीयांना पकडलं होतं त्यांची शिक्षा जी आहे ती कमी केलेली आहे। त्यामुळे एक डिप्लोमॅटिक लेवलवर एक महत्वाचं पाऊल टाकलेलं आहे आणि आपण पाहतोय की विदेश नीतीमध्ये आपण अग्रेसर राहिलेले आहेत पाकिस्तानपासून। मग ते अभिनंदनला सोडून आणणं असेल किंवा आंतरराष्ट्रीय कोर्टामध्ये सुद्धा लढणं असेल, भारत एक पाऊल पुढे राहिलेला आहे। मग ते आता कॅनडाच्या प्राईम मिनिस्टर संदर्भामध्ये वक्तव्य केलं असेल किंवा इतर G20 सुद्धा ऑर्गनाईज करणं, आयोजित करणं, त्यामुळे कुठेतरी एक दबदबा जो आहे तो जगभरामध्ये आता तो दिसून आलेला आहे। निश्चित रामराजे, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांबद्दल।